एक महिला पॅराशूटद्वारे हवेत उडत होती, पण अचानक हवेतच तिच्या पॅराशूटला एक विमान धडकलं. तिचं पॅराशूट फाटलं आणि ती महिला हजारो फूट खाली कोसळू लागली. एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. अचानक हवेतच हजारो फूट उंचीवर त्या महिलेचं पॅराशूट तुटलं. एक विमान अचानक मागून आलं, तिच्या पॅराशूटला धडक दिली. विमानाचा पंखा थेट पॅराशूटच्या कापडात घुसला, त्याचे तुकडे तुकडे झाले आणि ती महिला आता खाली कोसळू लागली होती. महिला किंचाळू लागली होती, तिला साक्षात मृत्यू दिसत होता. आता पॅराशूट फाटलं म्हणजे ती महिला जमिनीवर अक्षरशः प्रचंड वेगाने पडून तिचा दुर्दैवी अंत होणार. आसबाजूला पाहणारे लोक देखील घाबरले होते. पण पुढे या महिलेचं नेमकं काय झालं? पॅराशूट फाटल्यावर ही महिला जमिनीवर पडली, पण ती जिवंत राहिली की तिचा अंत झाला? कारण ती महिला जेव्हा पॅराशूटने उडत होती तेव्हा तिने कॅमेरा सुरू केला होता. त्या कॅमेऱ्यामध्ये हे चित्र दिसलं, पण जमिनीवर खाली पडल्यानंतर काय झालं तोपर्यंत तिचा कॅमेरा बंद झाला होता. हा व्हिडिओ 2 ते 3 दिवसापूर्वीचाच होता. ऑस्ट्रेलियामधून हा व्हिडिओ आला होता, पण या व्हिडिओचं सत्य आज समोर आलं. काही जणांनी या व्हिडिओला AI जनरेटेड किंवा बनवलेला व्हिडिओ म्हटलं, पण जेव्हा या महिलेचं काय झालं याची माहिती समोर आली, जेव्हा ज्या विमानाने धडक दिली होती त्या पायलटची मुलाखत समोर आली, तेव्हा याचं सत्य समोर आलं. व्हिडिओ पाहताच प्रत्येकाला वाटलं होतं की महिला वाचणार की नाही, पण आज त्याचं सत्य अखेर उघडकीस आलं. खरं तर हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध शिम्पटन डोहे या पर्वत रांगांमधला होता. या पॅराशूटमध्ये उडणारी एक महिला, जिचं वय 44, जिने तब्बल 1 महिना प्रशिक्षण घेऊन ती पॅराशूटद्वारे उडत होती. पण अचानक हा दुर्दैवी प्रसंग घडला आणि कॅमेऱ्यात सगळं शूट झालं. पण ती महिला खाली पडल्यानंतर काय झालं याचं सत्य अखेर उघडकीस आलं. मग ती महिला वाचली की काय झालं, चला जाणून घेऊया या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य. ऑस्ट्रेलियामधल्या प्रसिद्ध शिम्पटन होडे या प्रकारची एक पर्वत रांग आहे. तर तिथे दुपारची वेळ होती. हवामान अगदी स्वच्छ होतं, वाऱ्याचा वेग सामान्य होता. निसर्गाचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठी एक 44 वर्षीय महिला हवेत हजारो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करत होती. तिच्या हातातील GoPro कॅमेऱ्यामध्ये तिचं संपूर्ण उड्डाण हे सगळं सुरळीत रेकॉर्ड होत होतं. ती हवेत मुक्तपणे तरंगत निसर्गाचा आनंद घेत पुढे जात होती. आकाशात दूरपर्यंत कोणती अडचण दिसत नव्हती. सर्व काही योजनेनुसार सुरू होतं, पण निसर्गाच्या कुशीत लपलेल्या आनंदाच्या मागे एक भयानक काळ लपलेला होता, याची तिला कल्पना नव्हती. महिनेभराची तयारी, उंचावरून उडण्याची तिची हौस काही क्षणातच आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक ठरणार होती. ती शांतपणे हवेच्या प्रवाहावर तरंगत असतानाच अचानक मागच्या बाजूने एक मोठा आवाज येऊ लागला. हवेचा दाब बदलला. क्षणाचाही विचार न करता मागून वेगानं आलेले एक छोटं पर्यटन विमान त्या पॅराग्लायडरच्या मागच्या भागावर आदळलं. विमानाची धडक इतकी जोरदार होती की आकाशात एकच खळबळ उडाली. पण विचार करा, हजारो फूट उंचीवर जेव्हा विमानाचा पंखा पॅराशूटमध्ये घुसतो तेव्हा त्या महिलेकडे स्वतःला वाचवण्यासाठी फक्त काही सेकंद उरले होते. मग या घटनेनंतर त्या विमानाचं काय झालं आणि हवेत त्या महिलेसोबत नेमकं कोणता थरार सुरू झाला? कारण की व्हिडिओमध्ये त्या व्हायरल दिसत होतं की ती महिला प्रचंड किंचाळू लागली आहे, तिला मृत्यू समोर दिसत होता आणि अक्षरशः प्रत्येक सेकंद ती हजारो फूट खाली कोसळत होती. खरं तर ही धडक इतकी जोरदार होती की विमानाचा एक भाग पॅराग्लायडरच्या मुख्य छत्रीमध्ये म्हणजेच कापडाच्या थेट आत घुसला. विमानाचा वेग जास्त असल्यामुळे त्या धडकेच्या घर्षणानं पॅराशूटचं सगळं कापड हवेतच फाटलं. धडकेनंतर पॅराग्लायडरच्या सर्व दोऱ्या एकमेकांमध्ये गुंडाळल्या गेल्या आणि त्याचे नियंत्रण पूर्णपणे सुटले. आता ती महिला कोणत्याही आधाराशिवाय हवेत गोल गोल फिरत होती. अत्यंत वेगानं जमिनीच्या दिशेने कोसळू लागली होती. हा सगळा प्रकार अवघ्या 2-3 सेकंदात घडला. कॅमेऱ्यात फक्त महिलेच्या किंचाळण्याचा आवाज सुरू होता. अजूनही कॅमेऱ्यामध्ये सुरू होतं. पॅराशूट फाटलं होतं. महिला खाली येऊ लागली होती. महिलेचा खाली येण्याचा वेग वाढला होता, पण महिलेचा आवाज, महिलेचं किंचाळणं आणि वाऱ्याचा सुटसुटाट आवाज त्या ठिकाणी रेकॉर्ड होत होता. काही सेकंदासाठी नेमकं काय घडले कुणाला समजत नव्हतं. आकाशात मृत्यूचा एक जिवंत थरार सुरू झाला. धडकेनंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. फाटलेलं कापड महिलेच्या अंगाभोवती गुंडाळलं, ज्यामुळे तिला हातपाय हलवणं कठीण होतं. पॅराग्लायडर आता संपूर्ण निकामी झाले होते. ती एका जड वस्तूसारखी खाली कोसळत होती. खाली खोल दरी, बाजूला तीक्ष्ण पर्वतांच्या कडा, वेगानं जवळ येणारी झाडं कॅमेऱ्यात दिसत होती. आता खरं तर ती महिला 1000, 1500, 2000 फुटावर त्या ठिकाणी होती आणि तिथून कोसळणं म्हणजे साक्षात मृत्यूचे दर्शन. तिथून थेट जमिनीवरती जर आदळली असती
तर अक्षरशः तिचं काहीच राहिलं नसतं. अशा परिस्थितीत तिच्या समोर अंत दिसत होता. त्या महिलेने मग नेमकं काय केलं? ती महिला खरंच वाचली का? तोपर्यंत जे विमान होतं ते विमान त्या पॅराशूटला धडकलं. त्याने पॅराशूट फाडलं, पण ते विमान खरोखर उतरलं का? आणि उतरल्यानंतर विमानाचा जो चालवणार होता चालक, त्याने काय मुलाखत दिली, सगळं सत्य आज समोर येणार होतं. आता खरं तर ती महिला खाली कोसळू लागली होती. वेग इतका जास्त होता की सामान्य माणूस जर असता तर त्याची शुद्ध केव्हाच हरपली असती. पण मृत्यू समोर उभा असताना या महिला किंचाळली. काही क्षण ती किंचाळली, पण तिने धीर सोडला नाही. तिने शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा निर्णय घेतला. कॅमेरा अजूनही सुरू होता. जमिनीवर आपटायला काही क्षण बाकी होते. जमिनीवर आपटल्यावर कॅमेरा त्या ठिकाणी चक्काचूर झाला होता. काय खाली झाले कोणाला माहिती नव्हतं. ती हवेत सतत गोल फिरत होती. स्वतःभोवती गुंडाळलेल्या दोऱ्यामधून ती स्वतःला वाचवण्याचा तिने निर्णय घेतला. अंगाभोवती दोऱ्या गुंडाळलेला, फाटलेलं कापड गुंडाळलं होतं. ती सोडवण्यासाठी ती प्रयत्न करत होती. तिने आपले हात कसे बसे मोकळे केले. तिच्या पाठीवर त्या ठिकाणी आता काहीच राहिलं नव्हतं. तिच्या पाठीवरचं जे पॅराशूट होतं ते अक्षरशः फाटून चकनाचूर झालं होतं. काही क्षणच पुढे राहिले होते. आता ती वाचणार की हे होणार, हाच क्षण त्या ठिकाणी होणार होता. इकडे ते विमान जे होतं विमानतळावर कसं बसं त्या ठिकाणी उतरलं होतं. खरं तर विमानाच्या वैमानिकाची मुलाखत समोर येणार होती. विमान देखील त्या ठिकाणी अनियंत्रित झालं होतं. जेव्हा एखाद्या गोष्टीला विमान धडकतं तेव्हा त्याचा पुन्हा वेग नियंत्रित करणं, त्याची दिशा सुनिश्चित करणं आणि रनवेवर त्याला व्यवस्थित उतरवणं ही देखील मोठी त्या ठिकाणी कसरतीची बाब होती. खरं तर त्या वैमानिकाने शर्तीचे प्रयत्न केले. विमान तिथे उतरलं. वैमानिकाची मुलाखत आली, पण इकडे त्या महिलेचा जीवनाशी त्या ठिकाणी एक लढत सुरू होती. तिला माहिती होतं की आपलं काही खरं नाही. आणि अक्षरशः हा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत होता. सोशल मीडियाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये अर्धच सत्य दिसलं होतं, पण सत्य अखेर समोर येणार होतं. खरं तर त्या महिलेचं पॅराशूट फाटलं, पण नंतर एक व्हिडिओ समोर आला. त्याच्यामध्ये असं दिसलं की त्या महिलेच्या पाठीवर दुसरं एक इमर्जन्सी पॅराशूट होतं. एक राखीव पॅराशूट दुसरं दिलं जातं. जर पहिलं पॅराशूट उघडलं नाही किंवा फाटलं तर त्याच वेळेस दुसरं पॅराशूट तिथं असते. पण आता खरी गंमत इथे झाली की हवेचा दाब प्रचंड होता. ती महिला गोल गोल फिरत होती आणि तिच्या अंगाभोवती दोऱ्या गुंडाळल्या होत्या. त्यामुळे तिचं इमर्जन्सी पॅराशूट उघडणं अत्यंत कठीण झालं होतं. काही सेकंदासाठी पॅराशूट उघडेल की नाही याबाबत शंका निर्माण झाली होती. जमीन झपाट्याने जवळ येत होती. प्रत्येक सेकंदाला ते मृत्यूच्या जवळ जात होती. पण अचानक जमिनीवर काही सेकंद येण्याच्या आधीच अतिशय थोड्याशा अंतरावर ते छोटंसं राखीव पॅराशूट उघडताना दिसलं. पॅराशूट उघडल्यामुळे तिचा खाली येण्याचा वेग थोडासा कमी झाला, पण धोका टळला नव्हता. राखीव पॅराशूट उघडले खरे, पण वाऱ्याचा वेग प्रचंड होता की ते पॅराशूट तिला सुरक्षित जमिनीवर नेण्याऐवजी ते थेट एका मोठ्या पर्वताच्या दिशेने घेऊन जातं. तिथे तीक्ष्ण खडक, उंच झाडे. आता पुढे काय होणार? या भयानक वेगानं ती पर्वताला धडकणार की आणखी काही दुर्घटना घडणार? पॅराशूट उघडलं. ती महिला थेट पर्वताच्या आणि तिथे असणाऱ्या घनदाट जंगलाच्या दिशेने हवेच्या वेगानं वाहू जाऊ लागली. खाली उतरताना समोर येणारा खडक टाळण्यासाठी तिने हवेतच स्वतःचे पाय वर घेतले. पण काही क्षणातच ती अत्यंत जोरात एका विशाळ खडकाच्या शेंड्यावर जाऊन टेकली. ती धडक इतकी भीषण होती की झाडांच्या फांद्या तुटल्या. तो आवाज कॅमेऱ्यात कैद झाला. अपघात दूरवरून पाहणाऱ्या लोकांना वाटलं की सगळं काही संपलं. पण काही वेळानंतर ती महिला तिला शुद्ध आली. ती एका झाडावर त्या ठिकाणी धडकली होती. ताबडतोब तिथे रेस्क्यू टीम आली. एक हेलिकॉप्टर आलं. तिथे पाहता तर काय, तर ती महिला बचावली होती. 44 वर्ष वयाची महिला, जिचं नाव सबरीना. ती सबरीना जिवंत बाहेर आली. या भीषण अपघातात तिच्या पाठीवरील सुरक्षा किट आणि शेवटच्या क्षणी उघडलेल्या इमर्जन्सी पॅराशूटमुळे तिचा जीव वाचला. तिला केवळ किरकोळ दुखापत आणि खरखर चटकटलं. तिला तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आलं. तिथे उपचार देऊन तिला डिस्चार्ज देण्यात आला. दुसरीकडे ज्या विमानाने त्या ठिकाणी धडक दिली होती त्याच्या पायलटला बोलवलं, तर पायलटने सांगितलं की एक विमान टर्न घेतल्यामुळे त्या ठिकाणी हे अशा पद्धतीची गोष्ट झाली. पायलटच्या प्राथमिक चौकशीत मोठी माहिती समोर आली. आकाशात उडत असताना पॅराग्लायडरचा अंदाज आला नाही, त्यामुळे विमानाने अचानक वळण घेतलं आणि तिथे ब्लाइंड स्पॉट होता, त्यामुळे ते धडकलं. खरं तर या महिलेच्या धैर्यामुळे आणि तिने शेवटपर्यंत न सोडलेल्या जिद्दीमुळे ती वाचली आणि त्यामुळे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. तर या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.